गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय घडू शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, काल जर आपण आपल्या मार्केटमध्ये पाहिलं तर काल आपल्या मार्केटमध्ये अगेन एक फॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. कारण मार्केट 20 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली क्लोज झालं होतं आणि त्यामुळे आपल्याला तो फॉल पाहायला मिळाला. परंतु डाऊन साईडनं पुन्हा एकदा रिकव्हरी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजेच काय, ना मंदी करणारे कॉन्फिडंट आहेत ना बुलिश करणारे कॉन्फिडंट आहेत. कुठल्याही प्रकारचे लोक सध्या कॉन्फिडंट दिसत नाहीत आणि ती गोष्ट योग्यसुद्धा आहे. कारण आज आहे US US फेडची पॉलिसी. ओके, आता मार्केटमध्ये आजचा जो सिनेरिओ आहे त्यामध्ये मार्केट मोस्ट प्रोबॅबली कन्सॉलिडेट करू शकतं. त्याच्यामागचं रिझन असं की एकतर जो PCR आहे तो पूर्णपणे ओव्हरसोल्डमध्ये आहे. म्हणजे इथनं इमिजिएट पुन्हा खाली जाणं हे ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. ओके, परंतु वर येण्यासाठी चान्सेस आहेत का, तर नाही. ट्रिगर पॉईंट आहे का, तर नाही. ओके, म्हणजेच काय की आता 26,000 हा इटसेल्फ एक हर्डल झाला आहे. त्यानंतर 26,100, 26,200 या ठिकाणी देखील आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंग पाहायला मिळतं. तर मग आता काय होऊ शकतं ते जाणून घ्या. त्याआधी काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते पाहूया. तर US मार्केट जे आहे तर ते एकदम कॉशियस क्लोज झालं आहे. ना डाऊन साईडला गेले ना अप साईडला गेले. एकदम आपण काय म्हणू शकतो, चॉपी झोनमध्ये काम करून क्लोज झाले आणि ते योग्यसुद्धा आहे. कारण आज US फेडची पॉलिसी आहे आणि आज रात्री ड्युरिंग द मार्केट त्यांच्याकडे जे काही फेडचे चेअरमॅन आहेत तर ते स्टेटमेंट देतील. ओके, मग आता पाहूयात की काय होतं ते. परंतु जर पूर्णपणे सिनेरिओ पाहिला तर असं सांगितलं जातं आहे ॲनालिस्टकडनं आणि जे काही मोठमोठे फर्म्स आहेत त्यांच्याकडनं की 25 बेसिस पॉईंटचा रेट कट होईल, हे ऑलमोस्ट 90% फिक्स आहे. मग आता सरप्राईज एलिमेंट मार्केटसाठी काय, तर जे काही फेडचे चेअरमॅन आहेत तर ते काय स्टेटमेंट करतात त्याला खूप जास्त महत्त्व राहणार आहे. म्हणजेच काय की जर समजा त्यांनी हॉकिश स्टेटमेंट केलं इकॉनॉमीबद्दल, म्हणजे खराब स्टेटमेंट केलं रेट कट करूनही, तर मग मार्केट डाऊन साईडला ट्रॅव्हल करायला सुरुवात करेल US मार्केट आणि आपोआपच जगातले सगळे मार्केट्स पुन्हा डाऊन साईडला जायला सुरुवात होतील. कारण US जर काही प्रॉब्लेम असेल तर पूर्ण जगामध्ये तो प्रॉब्लेम आहे असं समजलं जातं. जर 25 बेसिस पॉईंटचा रेट कट करून त्यांनी जर काही डोविश स्टेटमेंट केलं, इन फ्युचर देखील काही रेट कट होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं आणि इकॉनॉमीबद्दल जर समजा चांगले स्टेटमेंट्स केले म्हणजे जे काही डेटा झालेले आहेत त्यावरनं, तर मग मात्र आपण म्हणू शकतो की एक चांगल्या प्रकारचा अपमूव आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे आज कुठल्याही प्रकारचं कॉल किंवा पुट घेऊन जाऊ नका एंड ऑफ द डे. कारण उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी आणि आपल्याकडे आयदर एक मोठा गॅपअप किंवा गॅप डाऊन होण्याची पॉसिबिलिटी खूप हाय आहे. ओके, त्यामुळे फार जास्त घाई करण्यामध्ये कुठलाही पॉईंट नाही आहे. ओके, त्यामुळे US फेडचे जे चेअरमॅन आहेत त्यांच्या स्टेटमेंटला फार जास्त महत्त्व आहे आणि रेट कट ऑलमोस्ट होण्याची पॉसिबिलिटी आहे, हे लक्षात असू द्या. तर मग आता जर आपण सध्या युरोपियन आणि एशियन मार्केट्स पाहिले तर मोस्ट ऑफ द मार्केट्स फ्लॅट आहेत. परंतु आपलं मार्केट वेगळ्याच ट्रेजेक्टरीमध्ये आहे. आपले मार्केट त्यांच्यापेक्षा वेगळंच चालतं. तर मग आता आपल्याकडे काय झालं आहे की गेले 2 दिवस सातत्यानं मार्केट पडतं आहे, म्हणजेच मार्केट डाऊन साईडला ट्रेंडिंग आहे. ओके, आणि उद्या देखील मार्केट ट्रेंडिंग होण्याची पॉसिबिलिटी आहे. त्यामुळे रोज रोज मार्केट कधी ट्रेंडिंग होणार नाही हे लक्षात असू द्या. ना तेवढे विकणारे ना तेवढे घेणारे, एवढे लोक तर मार्केटमध्ये हवेत ना. त्यामुळे आज खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केट कन्सॉलिडेट करेल आणि सगळ्या शक्यता तशाच आहेत. आणि शिवाय आपल्याकडे आज न्यूज पण अशी आहे की आजपासनं जे US इंडिया ट्रेड डील आहे तर त्यांचे जे लोक आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांची मीटिंग आजपासनं सुरू होणार आहे 10 तारखेपासनं. त्यामुळे ही गोष्टसुद्धा फार महत्त्वाची आहे. कारण एंड ऑफ द डे त्यांचं जे काही डिस्कशन होईल तर त्यातल्या काही गोष्टी बाहेर येतील. ओके, त्या जर पॉझिटिव्ह असतील तर ते मार्केटला पॉझिटिव्हली डिरेक्ट करतील, निगेटिव्ह असतील तर ते मार्केटला निगेटिव्हली डिरेक्ट करतील. म्हणजे मार्केट सध्या ज्या झोनमध्ये आहे तिथनं आयदर ब्रेकआउट आयदर ब्रेकडाऊन हे होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि त्यासाठी जे जे ट्रिगर पॉईंट्स आहेत ते आपण जमा करू आणि त्याप्रमाणे जो ट्रिगर पॉईंट काम करेल त्या पद्धतीने तुम्ही तुमचा ट्रेड जो आहे तो प्लॅन करू शकता. परंतु काल जर आपण पाहिलं तर मार्केटचे जे म्हणजे मोस्ट ऑफ द स्टॉक्स हे परवा जसे खूप सारे स्टॉक पडले होते तसं काल खाली गेलेले स्टॉक हे रिबाउंड करून वर आलेले आहेत.
म्हणजे खूप हायली पॉसिबिलिटी आहे की मार्केटमध्ये कन्सॉलिडेशन होईल. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. रात्री पाहूयात की यूएसचे फेड चेअरमॅन काय करतायत. त्यांना त्यांच्या स्टेटमेंटला फार जास्त महत्त्व आहे, त्यामुळे ते ॲनालाइज करूयात उद्या सकाळी. तर होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. परंतु काल FISनं आपल्याकडे अगेन सेलिंग केलेलं आहे. त्यांनी चांगलं मॅसिव्ह सेलिंग केलं 3,500 कोटींच्या आसपास. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 6,000 कोटींचं बाईंग देखील केलेलं आहे. जर आता आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या लोकली, तर असा काही फार वेगळा ट्रिगर पॉईंट नाही आहे की जो मार्केटला खूप जास्त डाऊनसाईड किंवा अपसाईडला ट्रॅव्हल करून घेऊन जाईल. परंतु जे स्टॉक्स आपण काय म्हणतो की फोकसमध्ये, लाईक इंडिगो, कारण खूप साऱ्या लोकांनी इंडिगोमध्ये पोझिशन घेतलेली आहे, परंतु इंडिगोवरती सध्या कुठलाही व्ह्यू बनवणं चुकीचं आहे. कारण रेग्युलेटरी हर्डल आहेत. त्यांचा मार्केट शेअर त्यांना DGCAनं कमी करायला सांगितलं आहे आणि साहजिकच आहे की त्यांनी पूर्ण देशाला वेठीस धरल्यामुळे पंतप्रधान खूप नाराज आहेत आणि साहजिकच आहे की ते ॲक्शन घेणार आहेत, कारण ह्या सर्व्हिसेस लोकांसाठी असतात आणि लोक गव्हर्नमेंटला ब्लेम करतील, कंपनीला नाही. लक्षात असू द्या. त्यामुळे गव्हर्नमेंटला एनी हाऊ एखादी स्ट्रिक्ट ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे आणि मार्केटमध्ये ते अजून प्लेयर वाढवतील. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की कोणीतरी एखादा नवीन प्लेयर, एखादा नवीन उद्योगपती, लाईक अदानी म्हणा, अंबानी म्हणा किंवा अजून कोणी, तर ह्या सेक्टरमध्ये एंट्री करण्याची खूप हायली पॉसिबिलिटी आहे आणि गव्हर्नमेंट त्यांना पुश करेल, हे लक्षात घ्या. कारण गव्हर्नमेंटला अजून प्लेयर आता मार्केटमध्ये पाहिजेत एव्हिएशन सेक्टरमध्ये. त्यामुळे एखादी नवीन कंपनी येण्याची देखील खूप खूप हायली पॉसिबिलिटी आहे, खूप चान्सेस आहेत आणि त्यांच्यासाठी जागासुद्धा ते करून देतील. इंडिगोच्या फ्लाईट्स हळूहळू कट डाऊन करून त्यांचा मार्केट शेअर दुसऱ्यांना खाऊ देतील. त्यामुळे खूप जास्त गोष्टी बदलणार आहेत इंडिगोसाठी. त्यामुळे इंडिगो स्वस्त आहे तर तो अजूनच स्वस्त होत जाईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे कुठल्याही प्रकारची घाई करू नका त्याला खरेदी करण्यासाठी, लक्षात ठेवा. तर मग आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. तर मग आता कालचा जो लो आहे तर तो डिफेंड करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि जर मार्केटला कन्सॉलिडेट करायचं असेल तर अपसाईडला 26,000 आणि डाऊन साईडला 25,800 या लेवलला मार्केट कन्सॉलिडेट करेल. तर मग आता आजचा नाही परंतु उद्याचा दिवस हा फार जास्त महत्त्वाचा आहे. सो पाहूयात काय होते ते उद्या. उद्या जर रेट कट झाला आणि डोवी स्टेटमेंट असेल तर जे फायनान्शियल स्टॉक्स आहेत, त्यानंतर बँकिंग स्टॉक्स आहेत, तर हे खूप जास्त फोकसमध्ये राहतील. तर होप सो पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.